Thank you.
Look
एका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मनी छंदे येणे मोहिनी गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी देवादी देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा हरे श्री केशव विनंती माते हरे श्री केशव विनंती माते हरे श्री केशव विनंती माते आजीवानी तुझे वर्णी गुणाना तुझे वर्णी गुणाना आजीवानी तुझे वर्णी गुणाना तुझे वर्णी गुणाना तेरे प्रेम काही कळला काही कळला तेरे प्रेम काही कळला जीवानी तुझे वर्णी गुणाना जीवानी तुझे वर्णी गुणाना बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हर हो कलिस विकार चलो आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में चलो 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 आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 नाथ की परिवार पधारे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार चलो कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारे कीर्तन में हरि कीर्तन में नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती
राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारेली बाबा सिंधुशी बांधिला से तुझे ने अनाथा दिना करणे तू कयाने तुका स्वामी तो पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी सुखा अंत पार नाही लेख बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे दर्जाई तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी गेली 24 वर्षे सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असलेले 25वे वर्ष 25व्या वर्षातील आजच्या शेवटच्या दिवसामध्ये काल्याची प्रसादाची सेवा समस्त ग्रामस्थ दर्जाई यांच्या वतीने वाट्याला आलेले आहे आणि ज्यांनी या सेवेचं आजचं सौजन्य घेतलेलं आहे ते गट नंबर 3 बरोबर ना गट नंबर 3 यांच्या वतीने या कार्यक्रमाचं सौजन्य घेतलेलं आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे आपल्या आज दर्जाईमध्ये एक विशेष आहे आज कोण येणार आहे माहिती का आपल्याला 12 वाजता कोण येणार आहे माहिती का सांगितलं का लोकांना नाही ना नाही सांगितलं कोणीच सूचना केल्या नाही त्यांना सूचना करायची गरज आहे अहो जगाचा मालक आपल्या गावात 12 वाजता येणार आहे जगाचा मालक बरोबर आहे त्याचा जन्म होणार आहे आपल्या इथं आज आपण कसं असलं पाहिजे फ्रेश असलं पाहिजे फ्रेश का भिकाऱ्यागत असलं पाहिजे आपलं अशी तोंड केले ती इतकी मला इथं थांबू वाटत इतकी बेकार तोंड तुमच्या तोंडाकडे बघितलं फ्रेश जगाचा मालक यायचंय ना आणि आपण दारिद्र्यात असावं आपण मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो आपण दारिद्र्यात असावं का नसावं बोला बरं का आपण दारिद्र्यात असावं का नसावं आपण दारिद्र्यात नसावं आपलं नाव दारिद्र्याचे असावं का नसावं आपण दारिद्र्यात नसावं आपलं नाव दारिद्र्याचे वा काय बामटे लोक आहेत दारिद्र्य फेस बसायचे 12ला तुम्हाला बरोबर मोकळा करणार 12ला ऐका आज आपण भगवंताच्या स्वागतासाठी म्हणजे जे 8 दिवस आपण सेवा केली भगवंताची प्रत्येकाने या ठिकाणी सेवा केली तन मन धनाने कोणी शरीराने केले त्याची ताकद असेल त्यांनी शरीराने केली ज्याची ताकद असेल त्यांनी धन दिलेले ज्याचं दोन्ही नाही त्यांनी मन दिलेले तन मन धनाने सगळ्यांनी सेवा केली त्याचं रात्री आपण भगवंताला फळ मागितले मागणीची सेवा झाली ना लक्ष्मण महाराजांची मागणीची सेवा झाली रात्री झाली ना हा मग त्याचा आज प्रसाद मिळणार आहे ध्यानापासून आता प्रसाद वेगळा आणि जेवण वेगळं काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण पण असेल ना हाय का बोला बरं का मी फवार मारून देऊ आहे ना जेवण वेगळं प्रसाद वेगळा जी काल्याला न येता कीर्तनाला न येता जी 12 वाजता बरोबर हजर राहतील ना ती सगळी जेवण करून जाणार
आणि जे कीर्तन ऐकून जेवण करणार ते जेवण राहणार, तो प्रसाद असणार आहे त्यांनापासून. हा फरक आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहे. हा प्रसाद स्वर्गातल्या देवाला सुद्धा देवाने दिला नाही. वाट बघत होती, अशी टाकामाका बघत होती ब्रह्मदेव सगळी, तरी देवाने त्यांना सुद्धा दिला नाही. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला प्रसाद मिळणार. गोपाळाला मिळाला तो. ऐका, आता तुम्हाला अपेक्षा असेल आज की बाळासाहेबांना या ठिकाणी बोलवले, बाळासाहेबांचं पॅनल लावल्या, चर्चा केली बाळासाहेबांच्या. आता बाळासाहेब इथं लय काहीतरी हसावतात, लय देणार आता, अशी अपेक्षा असणार ना, असे असणार ना. पण ऐका, त्यासाठी बाळासाहेबांना आधी बोलवायचं असतं, आज नाही. कारण ऐका, इतर दिवशीच्या कीर्तनात आणि आजच्या दिवशीच्या कीर्तनात बराच फरक आहे. इतर दिवशी बंद कर, किती वाजता याचं बनव, गावात आला का सांगा सगळ्याला, गावात आलो. आणि सगळ्याला विनंती करतोय, जे आता मोबाईल मध्ये चॅटिंग करत असते काय, म्हणजे बायको संग बोलत असते, लपड्याचा काही विषय असेल, त्यांनी आत्ताच त्याला फ्लाईट मोड टाका आणि तिकडे बोलताय त्याला मेसेज टाका, 12 वाजेपर्यंत दम काढ, 12ला बरोबर मोकळा होतोय मी. आणि तुम्ही नाही बोलला तर ते आत्महत्या करणार नाही, हे मी लिहून देतो. फक्त आता आपली नीटनीटकी. हा ऐका, इतर दिवशीच्या कीर्तनामध्ये कुठल्याही विषयावर कीर्तनकाराने बोललं तरी चालतं. कुठल्या म्हणजे काय तमाशा नाही, कुठल्याही विषय म्हणजे भगवंताचं चरण असेल, नामचिंतन असेल, संतांची चरित्र असतील, ह्याच्यावर बोलायचं असतो. पण आज ऐका, परंतु आज कीर्तनकार विशिष्ट नियमाने बांधलेला आहे. या ठिकाणी आजच्या दिवशी भगवंताचं आयुष्य 125 वर्षाचं आहे. ऐका, भगवंताचं आयुष्य 125 वर्षाचं आहे. त्यातलं जन्मापासून वयाच्या 11.5 वर्षापर्यंत भगवंत गोकुळात राहिले. ऐका, 11.5 वर्षापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत 13.5 वर्ष भगवंत मथुरेत राहिले. आणि तिथनं पुढचं 100 वर्षाचं आयुष्य भगवंताने समुद्राच्या काठाला, समुद्राकडून जागा मागून घेतली, द्वारकेची स्थापना केली आणि 100 वर्ष आयुष्य भगवंत द्वारकेत राहिले. म्हणजे आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य द्वारकेतलं ते सांगायचं नाही. या ठिकाणी 13.5 वर्षाचं आयुष्य मथुरेतलं ते सांगायचं नाही. फक्त जन्मापासून वयाच्या 11.5 वर्षापर्यंत जे गोकुळात चरित्र केलं तेच फक्त इथं उच्चारायचं असतं. त्यांना चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र ते गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र सांगता येत नाही. ऐका बरं का, गट नंबर 3 कुठं होता, गट नंबर 3 तुम्ही सगळी समोर येऊन बसा माझ्या, कारण मला फक्त चरित्र सांगू द्या. हे का बसा तुम्ही, या पुढं का नको. आपले तर भगवंत का अवताराला येत असतो आणि कधी येत असतो, त्याचं औचित्य काय असतं तर ऐका, ज्या ज्या वेळेस अधर्मी लोकांचा उपद्रव वाढतो, चांगल्या लोकांना त्रास होत असतो. ऐका, अधर्मी लोकांचा उपद्रव वाढतो, ताकद वाढती, सज्जनांना त्रास होतो, साधू संतांना त्रास होतो, ऋषी मुनींना त्रास होतो. आणि ज्या वेळेस धर्माला ग्लानी पोचते, धर्माला हानी पोचते, धर्म ज्या ज्या वेळेस संकटात सापडतो त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता आदुष्ठानम धर्मस्य
तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावया जब जब हुई धर्म की हानि बाणी असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी बिबद शरीरा हर एक कृपानिधी सज्जन पिरा त्यावेळी धर्म संकटात सापडतो चांगल्या लोकांना त्रास होत असतो गायी धोक्यात असते त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतो आणि तसंच झालंय मथुरेमध्ये आहे का तसंच झालंय मथुरेमध्ये कंस मुस्तिक शानूर अशा असुरांचा उपद्रव वाढला ऋषी मुनींना त्रास व्हायला लागला साधू सज्जनांना त्रास व्हायला लागला आणि पाप वाढलं पृथ्वीला त्या पापाचा बोजा सहन व्हायना पृथ्वी माता रडायला लागली आणि पृथ्वी माता ब्रह्मदेवापाशी गेली ऐका वत्सरूपी पृथ्वी जाय ब्रह्म्यापाशी नेत्री वाहितोय सांगत असे ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा पापी जे भक्त दैत्य जय मातले धरणीशी झाली ओझे त्यांचे दिदलाशे त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती देवा कोणी एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन फळाले ब्राह्मण दैत्याभिने अरे ब्रह्मदेवा पाप वाढले मला बोजा सहन होत नाही आता मी थरथर कापू लागली मला वाचवा मग ब्रह्मदेव पृथ्वी सर्व देवदेवता भगवंताकडे गेल्यात ऐका आणि भगवंताला सांगितलं गाणं गायला लागल्या पण कुठलीही व्यक्ती जर आपल्याला काम साध्य करायचं असतं तर त्याला गोड बोलावं लागतं ध्यानात असू द्या त्याची स्तुती करावी लागते आणि मग ह्यांनी भगवंताची स्तुती केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत घना विनाशा आणि ऐका भगवंताची स्तुती केली गाण्यानं सांगितलंय आणि तिथं काय झालंय आकाशाची वाणी झाली आकाशाची वाणी सांगे सकळ अशी आकाशाची वाणी सांगे आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळमळ मानशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त ऐका आणि इकडे तयारी चालू झाली काय तयारी मथुरेत आनंद आहे मथुरेत आनंदाचं वातावरण कशाचा आनंद होता अहो कंसाने आपली बहीण देवकी वसुदेवाला द्यायचं ठरवलंय आणि वसुदेवाच्या देवकीच्या आईसाहेबांच्या लग्नाची धामधाम चालू झालेली वरात असते का वरात पाया पडणे असते का आपल्याकडे आदल्या दिवशी नवरदेवाला फिरवाई नेतात का नेत्यात इथनं पुढे तुझं वाटोळ होणार आहे आजच काय तेवढं करून घे बरोबर आहे ना मग तीच असतं आणि पोरं असतात का लागणार पुढे पाया नवरदेवाच्या पुढं ती काय सांगत असत्या काय आजच आनंद मानून घे परत
ध्यानात असू द्या, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात आनंद साजरा करायची पद्धत ध्यानात असू द्या. ऐका ऐका. आणि कंस मोठ्या आनंदाने आपल्या बहिणीच्या त्या मिरवणुकीमध्ये नाचतोय, त्याला आनंद झालाय. पण ऐका, तिथं सुद्धा आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी भरवसा बोलण्याचा. अरे कंसा, ज्या बहिणीच्या लग्नात तो आनंदाने नाचतोय ना, ऐक, ज्या बहिणीच्या लग्नाचा एवढा तुला आनंद झालाय ना, पण याच बहिणीच्या पोटी येणारा आठवा तुझा वध करणारे ध्यानात असू दे, वध. तिथं आकाशाची वाणी झाली. आता कुठला मामा असा आहे सांगा ना, ऐ कुठला मामा असा आहे बाच्याने येऊन मला मारावं? कुठल्या मामाला वाटतं का? अहो, बहिणीने आपल्याला हिस्सा मागितला तरी तिला आपण मारू का काय करू असं वाटतं का नाही? बहिणीने हिस्सा मागितला तरी भाचा मारणार आहे. भाचा सांगितलं हे ज्याच पोटी येणार तुला आठवा मारणार आहे. त्याने काय केलाय का? तो म्हणला, अरे मला माझ्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा मारणार आहे ना, आठवा मारणार आहे ना. जर बहीणच जिवंत नाही राहिली तर भाचा याचा संबंधच नाही ना. गे तलवार हातात घेतली आणि देवकीवरती मारण्यासाठी धावलाय. पण वसुदेवाने हात धरला, सांगितलं, अरे वेड्या, अरे वेड्या, स्त्री हत्येचं पातक लागेल, हिला का मारतोयस तू? बहीण आहे तुझी, ती आपलाय ती स्त्री, तिला का मारतोय? त्यापेक्षा एक काम कर, आमच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे ना, प्रत्येक झालेलं बाळ तुला आणून देईल आणि खुशाल मार, पण हिला आत्ता मार नको. आणि त्याची वेळेस त्यांच्या पायामध्ये हातामध्ये बेड्या पडल्या आणि त्यांना बंदी शाळेमध्ये बंदी करण्यात आलं. शाळेमध्ये, बंदी शाळेत. ऐका. आणि बघता बघता आयुष्याची 2 वर्षे निघून गेली आणि देवकी आई साहेबांनी पहिल्यांदा सुंदर अशा बाळाला जन्म दिला. ऐका, ऐका, सुंदर बाळाला जन्म दिला. सगळ्या महिलांनी ऐका, देव कुणाची येड्या गाभाऱ्याच्या पोटाला जन्माला येत नाही, त्याला आईची ताकद तेवढी लागते, ध्यानात असू द्या. मी इकडं बुंबलून सांगतोय आईची ताकद, आणि तुम्ही तिकडे चालले. कोण आले? ही आली का, ती आली का? ऐका, आईची ताकद. जन्माला आल्या आल्या पहिलं बाळ कंसाला नेवतील, कंसाला. आणि तो कंस होता, त्याने बाळ हातात घेतलं. मारायच्या अगोदर विचार केला. कोणी? कंसाने मारायच्या अगोदर विचार केला, अरे मला तर आठवा मारणार आहे, मला आठवा मारणार. ह्या बारक्याने काय केलंय पाहिजे, ह्याला कसा मारू? हा विचार कोणी केला? कोणी? कंसाने केला. कंस कोण होता? असुर होता, राक्षस होता. राक्षसाने विचार केला, ह्या बाळाला मारू कसा? आणि आपण इतकं निर्दय झालो, गर्भामध्ये आपण बाळाला मारायला लागलो. असुर कोण आहे? राक्षस कोण आहे? आपण का ते होय? आपण ध्यानात असू द्या. ऐका, पण त्या बाळाला बघितल्यावर कंसाने सोडून द्यायचं ठरवलं. पण नारद मुनीच्या ध्यानात आला, सगळा घोटाळा होऊन जाईल. ह्यानी जर हे बाळाला नाही मारलं, ह्याचं पुण्य वाढेल, पाप कमी होईल. ह्याचं जेवढं लवकर पाप वाढवता येईल तेवढं पाप वाढवायचं होतं सगळ्याला. आणि जेवढा लवकर कंस मरण तेवढा लवकर मारायचा होता. त्याचं पाप वाढवण्यासाठी, पुण्य कमी करण्यासाठी, पुण्य सारावा ह्या भेटे देव ऋषी वधी बालकाशी
ठेवू नको. अरे ठेवतोयस कशासाठी? ती म्हणजे मला आठवा मारणं ही पहिलंच आहे. त्यांनी पटवून दिलं. ह्याला आठवा का समजत नाही तो, ह्याला समजला आठवा तसा कसा. त्यांनी असे हाताची बोट केली. कोणी? नारद मुनींनी. ही किती म्हणली? हे किती? एक. ह्याला एक धरल्यावर पाचवा कुठं येईल? हिथं येईल का? हिथं येईल. आणि ह्याला एक धरल्यावर पाचवा. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? तसं पटवून सांगितलं. अरे ह्याला एक धरला तो आठवा येईल आणि त्याला एक धरला तर हे कशा आठवा नसणार. त्यामुळे ह्याला ठेवू नको. ऐका, एका पाठोपाठ 6 मारली. 6 मारली. आणि कशी मारली? तुम्ही सहन करू शकता का? सांगा. सगळ्या आईंना प्रश्न करतो, तुम्ही सहन करू शकता का? प्रसूत झाल्या हातात द्यायचे, मार म्हणायचे. मार. काय आईची ताकद असेल? आईची ताकद काय असेल? ही देवकीचं दुःख बघून ज्या बंदीशाळेत तिला कैद केलं होतं, ती पाषाणाची होती बंदीशाळा, पाषाणाची. हे दुःख बघून पाषाणाला सुद्धा पाजर फुटला, डोळ्यातनं पाणी येत होतं. पाषाणांच्या पाषाण तेगा पाझरती पाहता देवकीची ख्याती का नयनास्थित जळून ते वाचले ते प्रगटले. पाषाणाला पाजर फुटला होता. अशी 6 मारली. 7वा योगमायेने उचलला आणि कुठं नेऊन घातला? रोहिणी मातेच्या उदरी घातला. ऐका. आणि आता 8वीची तयारी झाली. जसं डिलिव्हरीचं दिवस जवळ येत्याल तसं कंसाला भीती वाटायला लागली. का? सगळ्या महिलांना प्रश्न विचारतो. ज्या मुलीची डिलिव्हरी होणार आहे, ऐका, ज्या मुलीची डिलिव्हरी होणार आहे तिचं डिलिव्हरीचं जसं दिवस जवळ येत्या तशी ती मुलगी सुंदर दिसायला लागते का नाही? मी थोबडून घेऊ का मला? जसं त्या मुलीची प्रसूत काल जवळ येईल तशी ती मुलगी सुंदर दिसायला लागते. बरोबर आहे? का दिसती? कारण त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावर उतरलेलं असतं. तिच्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावर उतरलेलं असतं. मग मला तुम्हाला सांगायचंय, जर शेंबड पोरग जन्माला यायच्या वेळेस त्याच्या इतकी सुंदर दिसत असेल, जिच्या पोटी जगाचा मालक जन्माला येणार आहे ती किती सुंदर दिसत असेल. दिशे जायचा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे. त्याला भीती वाटायला लागली, मला 8वा मारणार आहे. जसं वाघाला बघितल्यानंतर हरणीची अवस्था होती तसं ही दिवस जवळ यायला लागलं, तशी कंसाची अवस्था झाली ध्यानापासून. आणि ती तिथे आली जवळ. काय तिथी होती? भगवान जन्माला येण्याची काय तिथी होती? ऐका. दशरथ मारीला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिता ध्यानात असू द्या. रात्रीची वेळ आणि रात्रीच्या 12 वाजता
8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी आई साहेबांच्या पुढे प्रकट झाली. ऐका, पण देवकी आई साहेबांनी काय सांगितले, अरे बाळा आमच्या पोटी जन्माला आलाय आणि तू 8 वर्षाचा डायरेक्ट. अरे आम्हाला एक तर पहिल्या बाळांचा आनंद मिळाला नाही आणि आता तू 8 वर्षाचा प्रगट झालाय. कोण म्हणाल आमचा तो बाळ आहे, कोण म्हणाल अरे लहान हो ना. आणि ती 8 वर्षाची मूर्ती बारकी प्रगट झाली. काही क्षणापूर्वी जन्माला आलेली अशी झाली आणि बघितलं, जवळ घेतलं, वसुदेवाने कवटाळलंय बाळाला. वसुदेवाने कवटाळली, धरून ठेवले का, कारण 6 मारलेत. आता हा जन्माला आलाय, आनंद झालाय, पण आनंद काही क्षणापुरता आहे, काही क्षणापुरता आहे. चुकटून धरलंय, चुकटून. आणि देवकी आई साहेब काय म्हणतात, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कौसाची कळेल माझ्या बाळाची मारेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कौसाची कळेल सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसाशी करेल माझ्या बाळाशी मारेल. त्यांनी धरलंय. आता दुःख सहन किती करणार, आई बाप आहेत ना, सहन किती करणार. त्यावेळेस मांडीवलं बाळ हसतय आणि ती म्हणतय माझे आई बाबा किती भोळेत, माझे आई बाबा किती भोळेत. अरे ज्याला मी मारायसाठी आलोय त्याची ह्यांनी भीती घेतली. आई बाबांना ती सांगते, बाळ आई बाबा तुम्ही घाबरू नका, तो मला मारू शकत नाही, मी त्याला मारायला मला आलोय. फक्त एकच तुम्ही काम करा, मला तुम्ही हित ठेवू नका, हित ठेवू नका, मला हितनं बाहेर काढा आणि कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला. ऐका, त्या बाळाने सांगितलंय, ऐका बाळाने सांगितलंय मला हित ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला तिथं घेऊन जा आणि माझ्या स्वागतासाठी माया तिथं हजर आहे, तिथं मला ठेवा आणि तिला इकडे घेऊन या. आणि वसुदेवाने काय केलंय, सूप घेतलंय, सूप देवकी आई साहेबांचा अर्ध वस्त्र फाडून घेतलंय. त्या वस्त्रामध्ये आपण त्याला बाळूत म्हणतो ना, मला दावतीने आणून द्या एखादं, मी इथं फाशी घेतो मांडवाला. म्हणजे माझं कीर्तन खरंच कळतंय का तुम्हाला, कीर्तन कळतंय ना. काय म्हणतो आपण त्याला, बाळूत म्हणतो, त्याला आपण वस्त्र म्हणायचं. देवाला असतं ते वस्त्र. ऐका, त्याच्यात गुंडळे आणि काय, उचलीला कमळापती पायीची बंधने गती. देवाला उचललं आणि पायातली बंधनं गळून पडली, कारण त्रैलोक्यात जो नमाय त्याचे बंधन करील काय, काय बंधन करणार देवाला. आणि काय केलंय, ऐका, कवाडे उघडती देखताची देवाप्रती. बाहेर आले, बाहेर आलं तर भगवंताच्या स्वागतासाठी हजर कोण आहे, हजर कोण आहे. सोसाट्याचा वारा सुटलाय, इजा कडकडायला लागला, इजा. पाऊस, असा पाऊस चालू झाला, कारण हे सगळे भगवंताच्या स्वागतासाठी बाहेर हजर होते. पाऊस पडायला लागलाय, मंद मंद पडे पाऊस, भगवंताला पाऊस लागू नये म्हणून शिरी छाया धरी शेष.
आले यमुनाच्या तीराला आले आणि यमुनेत वसुदेव शिरले डोक्यावर घेतलंय भगवंताला पण यमुनेला सुद्धा असं वाटत होतं भगवंताच्या चरणाचा स्पर्श कधी व्हायचा होय मला मी कधी भगवंताच्या चरण स्पर्श करते आणि कधी भगवंत मला आशीर्वाद देत आहे म्हणून यमुनेला पूर चढलाय पूर चढला चढला चाट त्याशी लाविला अंगोष्ट कारण जसा पूर वाढायला लागला तसं वसुदेवांच्या छातीला पाणी लागलं पूर वाढायला लागला तोंडाला पाणी लागायला पूर वाढतच होता नाकात तोंडात पाणी गेलं पण वसुदेव म्हणले आता मी मेलो तरी चालेल पण ह्याला माघारी मी घेऊन जाणार नाही कारण 6 मारलेली बघितली ना आता मी मेलो तरी हे बापच करू शकतो एवढं धारण फक्त बापच करू शकतो ध्यानात असू द्या आणि गेले आणि भगवंताच्या लक्षात आलं माझ्या बाबाला त्रास घ्यायला सण व्हाय नाही त्यांना त्रास होतोय म्हणून भगवंताने पाय लांबवला अंगठ्याला स्पर्श झाला यमुनेचा आणि यमुना दुभंगली यमुना माई जसा तुम्ही मधनं भांग पाडता ना डोक्यातनं तशा असा भांग पाडला आणि वाट करून दिली आणि तिकडे गेले पलीकडे कुठे गोकुळात गेले गोकुळात रातच्या साधारण 2-2:30 वाजल्या होत्या जवळ आहे ना गोकुळ ते मथुरा जवळ अंतर आहे नदीत पार करायची फक्त 2-3 किलोमीटरचं झालं असं 2-3 तास गेले असतील आणि तिथं काय झाले नंद बाबा पहाटे 2-2:30 वाजता गायांना खाया टाकायसाठी उठले होते गायांना खाया टाकायसाठी सगळी झोपली होती तोऱ्याला नंदा घरी निद्रिस्त त्या नरनारी सगळी झोपली होती आले बघितलं वसुदेव यशोदा आईसाहेबांच्या महालाजवळ गेले महालाचा दरवाजा उघडला आपोआप उघडला तर यशोदेच्या कुशीमध्ये भगवंताच्या स्वागतासाठी माया अगोदर तयार होती ती खेळत होती वाट बघत होती भगवंताची आणि वसुदेवाने काय केले ठेवे तिथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला कृष्णाला ठेवलंय मायाला जवळ घेतलंय आणि पाठ फिरवली ऐका पण जाण्याचं धाडस व्हाय ना वसुदेवांचं का पोटचा गोळा आहे आत्ता जन्माला आलाय दुसऱ्याच्या घरी ठेवायचा आहे कुठला बाप पाठ फिरू शकत नव्हता पण भगवंताच्या लक्षात आलं त्या बाळाच्या लक्षात आलं माझे बाबा मला सोडून जायला त्यांचं मन धाजावत नाही म्हणून भगवंताने जे वसुदेवाकडे तोंड होतं ते तोंड फिरवलं आणि यशोदेकडे तोंड केलं आणि वसुदेवाकडे पाठ केली अण्णाईला झाला निघून आले जशी परिस्थिती पहिली होती यमुनेने पुन्हा वाट करून दिली पुन्हा आले या ठिकाणी पुन्हा परत ते मायेला घेऊन त्या बंदीशाळेत आले आणि बंदीशाळेतली दरवाजे परत हायाशी लागली आणि सगळी उठून उभं राहिली जागी ती पहिली जी झोपली होती का रक्षाबाळ झोपले होते ना त्यांना माहितीच नाही आपण झोपलो होतो ती परत अष्टाईट जणू आमच्या ह्याच्यातनं कुणीच बाहेर गेलं नाही आन आत गेल्याची माया बोंबलायला लागली रडायला लागली मोठ्याने रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत आणि काय केलंय का दूत उठले आणि दूताने पळत जाऊन कंसाला सांगितलं अरे कंसा ज्याची तुला भीती होती ना तो जन्माला आलाय जाऊन मार कंस पळतच आल्यानंतर बघितलं मला 8वा मुलगा मारणार होता ही तर मुलगी पण असू द्या मुलगी असली तर हिला सोडायचे नाही हिला ठेवायचे नाही मायेला हातात अशी धरली पायाला धरली गर 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 फिरून अशी भिंती आपटणार हातची निष्ठून गेली ऐका आणि जाताना काय म्हणली Oh
कंसाला सांगते अरे कंसा वेड्या तुझ लागी वदी उपजला मजादी दुराचारी ऐके कंसा निर्दयी रे मापात का तुझ न कळे हित अहित हितार्था हा जन्मला नियंता तुझ कारणे अरे तू काय मला मारणार आहेस अरे तुला मारणार माझ्या अगोदर तिथं पोच झालाय आणि ऐका तिकडची परिस्थिती काय तिकडची परिस्थिती काय असं उजळायला लागले आणि पूर्वी वहिनीच्या बाळणपणासाठी पूर्वी ऐका वहिनीच्या बाळणपणासाठी पूर्वी कोण यायचं ननंद यायची ननंद माझी ननंद ती यायची पहिली कोणाच्या वहिनीच्या बाळणपणासाठी अजून एकदा देव ननंद म्हणून आलता देव ननंद म्हणून कोणासाठी चोकोबरायसाठी वैरी उघडा दार चोकोबरांच्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळेस जगाचा मालक चोकोबरांची बहीण होणार था तशी यशोदेच्या प्रसूती काळासाठी नंद बाबांची बहीण सुनंदा तिचं नाव ती तिथं अगोदर येऊन थांबली होती बोला की लाजल्या मावशी बोलताना बोवाला घातला डायरेक्ट पण काय सांगितलं असेल कुलपणीत लावून आली का कराला वस्त्या तुमच्या 1-1.5 किलोमीटर आहे ऐका आणि ती सुनंद नावाची गवळण आपल्या वहिनीच्या खोलीत गेली आणि बघितलं तर वहिनीच्या कुशीत चांगलं बाळ खेळतय तिला तिचा आनंदच गगनात मावना ती पळतच सुटली गवळण म्हणती म्हणती गवळणीला गवळ झाला यशोदेला म्हणती म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एकी धावी एकी पुढे ताटी वाटी सुटवडे एकी धावी एकी गवळण सांगती गवळणीला 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 सुईनी माहिती का सुईन माहिती का सुईनीची गलबल झाली दाशी जणी हेल घाली तिथं हेल घालाय कोण होत्या माहिती का आमच्या जनाबाई होत्या हेल घालाय आता हेल घालण्याची पद्धत आहे का आता हेल घालण्याची पद्धत आहे का नाही आता सगळ्या पुरी दवाखान्यात डिलिव्हरी होत्या त्या का दवाखान्यात पायपाचे पाणी होताच का त्याच्या हेल घरी घालायचा असतो तिथं आमच्या जनाबाई होते हेल घालायला आणि ऐका जो आनंदाची गगनात मावना अख्ख्या गोकुळात आता ऐका सगळ्यांनी ज्याला इथं गॅरंटी ह्यांना ज्याला गॅरंटी मी पुरुष आहे
पुरुष आहे त्याला खात्रीने वाटतंय त्यांनी हात वर करायचं. जो पुरुष असेल त्यांनी जा दोन्ही जो पुरुष असेल त्याने हात वर करायचं. ज्याला खात्री नसेल त्यांनी खाली ठेवलं तरी चालेल. ऐका आणि तुम्ही टाळ्या वाजवायच्या. ऐका. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथ दियो घर दियो पालकी. और दियो पालकी. और दियो पालकी. जगाचा मालक आपल्या इथं जन्माला आलाय आणि टाळ्या सुद्धा वाजवल्या नाही तुम्ही. असल्या टाळ्या सभेच्या टाळ्यात काय. ज्यांनी आता देवाच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवल्या नाही त्या, ज्यांनी भगवंताच्या स्वागतासाठी आता टाळ्या वाजवल्या नाही त्या, त्यांनी लिहून घ्या लिहून आता पुढच्या जन्मात ते टोल नाक्यावर टाळ्या वाजवणार. आणि माझी झाव का जीप काळी बोललेलं सगळं खरं होतं. आणि ज्यांनी वाजवले नाहीत ना त्याचे म्हातारपणे हात असताना पांगळा होणार. अरे त्यांनी ताकद ठेवली आपल्या हातात आणि त्याच्यासाठी 2 मिनिटं आपण त्याचं भजन करू शकत नाही. त्याचा तो काही करू शकतो. त्या हातात सुद्धा काही त्याची ताकद आहे त्याची. कारण त्याच्या सृष्टीशिवाय श्वास सुद्धा घेऊ शकत नाही आपण. चाले शरीर कोणाची असते. चाले शरीर कोणाची असते. चाले शरीर कोणाची असते. चाले असू द्या. पण तुम्हाला काय, तुम्हाला तुमचा तरी काय दोष येतात. तुमचा काय, तुम्हाला येतानाच असं वाटलं असेल ही सतत पिऊन दिसतं, ही काय सांगणार आहे आपल्याला. हेच बघत दारू पिऊन असतो, हे काय आपल्याला सांगणार आहे. ह्या ब्रह्मात गेली ही नादात गेला तुम्ही. तुम्हाला माहितीच नाही मला, ह्याच्यातच गेला तुम्ही. बरोबर ना. गट नंबर 3 ऐका भजन करायचं, त्याचं भजन करा. ऐका. आणि भगवंत गोकुळात आल्यानंतर जे सुख तिथं झालं निर्माण, ते सुख अभंगाच्या पहिल्या चरणात
चांगलं स्वागत करा, टाळ्या वाजवा. आज शिवाजी महाराज आहेत ते, शिवाजी महाराज, त्याचं स्वागत केलं पाहिजे ना. ऐका ऐका, त्यांनी भजन चालू, विठ्ठल 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 इतकं पण. आता कीर्तन झाल्यानंतर परत आपण सगळ्यांनी म्हणायचं मरेपर्यंत विठ्ठल 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 मरेपर्यंत. ऐका, गोकुळाचे सुख निर्माण झालं, त्या सुखाला आणि आपल्या सुखाला फरक आहे. ऐका, आपल्याला सुद्धा आनंद होतो ना, आपल्याला सुद्धा आनंद होतो ना. दिवाळी आली आनंद होतो ना, आनंद होतो. पोरगा झाला आनंद होतो ना. बोला की, पोरगा झाला आनंद होतो, लग्न आहे घरात आनंद होतो. पण हा आनंद कायम टिकतो का? टिकतो का? पोरगा झाला, पोरगा झाल्या झाल्या पेढ वाटलं, का झालं, का वाटलं? आनंद झाला. आता ज्यांनी ज्यांनी पोरगा झाल्या झाल्या पेढ वाटलं त्यांना जाऊन भेटा, बाबा लय आनंद झाला, झाल्या झाल्या पेढ वाटलं होतं, आता कसं वाटतंय? योग कसा नसता झाला तरी परवाडला. कारण हिथं बसलेलं कितीतरी बाप असायचं केवळ पोर आहे म्हणून दुःखीत. म्हणजे आपल्या आनंदाला अंत आहे, पार आहे, बरोबर, मर्यादा आहे ना आपल्या आनंदाला. का गोकुळात आनंद झाला तसा झाला आपल्याला? तुमचं लग्न झाल्या झाल्या जेवढा आनंद तुम्हाला झाला, तुमचं लग्न झाल्या झाल्या सगळ्याच जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आता आहे का? तुम्ही नाही म्हणायची गरजच नाही, तुमची तोंडच सांगतात मला. बेकारी झाली, बेकारी झाली सगळ्याच. म्हणजे आपल्या आनंदाला अंत आहे, आपल्या आनंदाला पार आहे, मर्यादा आहे, आणि आपल्या आनंदाला गणित आहे. ऐका, पण गोकुळातल्या आनंदाला अंत नव्हता, पार नव्हता, आणि लेखणी करायला गणितच नव्हता. आनंद गोकुळात झाला. काय झाला? त्याचं एकमेव कारण आहे अभंगाचं दुसरं. बाळ कृष्ण नंदा घरे, बाळ कृष्ण नंदा घरे, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरे, बाळ कृष्ण नंदा घरे, सुखाला कारण होतं तिथल्या, तिथं अंत नव्हता, पार नव्हता, लेख नव्हता. ह्या सुखाला कारण काय होतं? बालकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नरनारी. मला विचारायचंय तुम्हाला, बालकृष्ण कोणाच्या घरी जन्माला आलाय? कोणाच्या? नंदाच्या घरी. मग अख्ख्या गोकुळात आनंद व्हायचं कारण काय आहे? आपल्या शेजाऱ्याच्या घरी पोर जन्माला लावला आपल्याला आनंद होतो का? होतो का? उलट त्याच्या घरी आनंद झाला आपल्या घरी शिमगा असतो, बरोबर आहे ना? मग तिथं असं काय कारण असेल? बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आल्यावर अख्ख्या गोकुळातल्या नर नारीला आनंद होण्याचं कारण काय असेल? कारण आहे का? कारण आहे का? नंद कुणाला म्हणायचं? जो सगळ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणायचं. आणि नंद राजे असे होते, त्यांच्या जीवनात दुःख होतं, त्यांना वाळ नव्हतं, तरी सुद्धा अख्ख्या गोकुळवासियांना आनंद देण्याचं काम
नंदराज करत होते. आणि मग जो आपल्याला आनंद देतोय तिथली प्रजा, त्या प्रजेला असं वाटायचं आम्हाला आनंद देणार आहेत नंद बाबा, ह्यांच्या आयुष्यात दुःख आहे. मग ह्यांच्या आयुष्यातलं जे दुःख आहे ना ते बाजूला गेलं पाहिजे आणि त्यांच्या घरात मूल जन्माला आलं पाहिजे. मग तिथल्या प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक गोपीने तिला असं वाटायचं मी नवस बोलले होते की नंद बाबांना मुलगा होऊन दे. मी 16 सोमवार नुसते एक लवंग खाऊन केल्यात, लवंग. मी 21 सोमवार नुसते पाण्यावर केल्यात का या नंदाला मुलगा झाला पाहिजे. आणि मग ती जन्माला आल्यावर नंतर तिथल्या प्रत्येक नरनारीला, प्रत्येक गोपीला, प्रत्येक गोपाळाला, गवळेला असं वाटत होतं ही जे जन्माला आलंय ना ते माझ्या नवसामुळे आलंय, हे जन्माला आलंय ना हे माझ्यामुळे आलंय. म्हणून सगळ्याला आनंद झाला होता. दुसरं एक कारण सांगतो, दुष्काळ पडला, प्रचंड दुष्काळ पडला. खायलाच नाही, काहीच पाणी नाही, खायला काय नाही. आणि ऐका दिवाळी जवळ आली, दिवाळी तोंडाव, लोकांच्याकडे पैसे नाही तर किराणा दुकानातच माल नाही तर किराणा भरेल कसं. बर दिवाळी जवळ आली, गोडधोड तर करायचंय. मोठी लोक कशी समजून घेतली पण बारकी लेकराला कळणार आहे दुष्काळी सांगून? अहो कळणार आहे का? कळणार नाही. मग बारकी पोरं म्हणायची आई आपल्यात लाडू कधी करायच्या, आई आपल्यात गोडधोड कधी करायचंय. पण सगळ्यांचं चिहर पाडल्यानं आणि त्याच वेळेस सरकारने अशी घोषणा केली की ह्या दिवाळीला दुष्काळ पडल्यामुळं सगळा किराणा सरकार भरून देणार आहे, अशी घोषणा झाली. सगळ्याला आनंद होईल का नाही? होईल, बरोबर आहे. मग सगळी जण त्या रिशनिंगवाल्याकडे जायची आणि त्याला म्हणायची मालाची गाडी कधी येणार आहे. तो म्हणायचा गाडी भरायला लावली, गाडी नंबराला उभी केली. ती म्हणायची कधी येणार आहे, गाडी भरली. लोक म्हणायची कधी येणार आहे, गाडी निघाली या. आणि उद्या दिवाळी आणि आजल्या दिवशी गाडी आली. आता गाडी आल्या कुठं थांबली, येऊन कोणाच्या दारात थांबली? कोणाच्या? रिशनिंगवाल्याच्या दारात थांबली. गाडी रिशनिंगवाल्याच्या दारात थांबली. मग अख्ख्या गावाला आनंद व्हायची काय कारण आहे? गाडी रिशनिंगवाल्याच्या दारात आली, आनंद व्हायचं काय कारण आहे अख्ख्या गावाला? त्याचं एकमेव कारण आहे, जरी ती रिशनिंगवाल्याच्या दारात आली असली तरी ती आमच्या सर्वांसाठी आली. तसं ही बाळ नंदाच्या घरी जरी जन्माला आला असलं तरी आमच्या सर्वांसाठी आलंय. हा त्याचा भाव होता. बर भगवंत जन्माला आल्यावर गोकुळातल्या लोकांनी भगवंताचं स्वागत कसं केलं? गुडिया स्वागत कसं केलंय? गुडिया काय केलंय? दारात गुड्या उभ्या केल्यात. तोरणे लावाय पाहिजे होते कारण भगवंत जन्माला येणार आहे आज. ऐका पण तिथं सगळी सात्विक असल्यामुळं तिथं गुडिया, तोरणे, करथी, कथा, भगवंताचं नामचिंतन, त्याचं गोडवं गाणारं सगळं वातावरण निर्माण झालंय. आणि ऐका यशोदेने काय केलंय? यशोदेने सगळ्या गवळीला आमंत्रण दिल्यात. कशाला? बाळ बघाया बोलावता का? पाहुणे येतात का बाळ बघायला? येतात ना. त्यावेळी यशोदेने तिच्या दाशीला सांगितलंय, दाशांना हे बघ जी गवळण तिच्या परिस्थितीप्रमाणे काय घेऊन येईल ती स्वीकारायचं
काय करायचं स्वीकारायचं आणि ती मागेल ती तिला द्यायचं. तिला म्हणत बसायचं नाही की हिने मला 150चीच नेसावली होती मग आता आपण हिला 150चीच द्यायची. ह्याने फक्त मला टावेल टोपीच घेतली होती मग आपण टावेल टोपीच घ्यायची असलं म्हणत बसायचं नाही. जी आणल ती घ्यायचं आणि जी ती मागल ती तिला भिंडा देऊन टाकायचं. आणि वाट्यावर चौक मांडलाय चौक पाठ मांडल्यात आणि यशोदा बाळाला मांडीव घेऊन बसली आणि सगळ्या गवळी न्यायच्या बाळाचं तोंड बघायच्या. गवळीने यशोदेला भेट वस्तू द्यायच्या आणि यशोदाला मला ही पाहिजे मला कूलर पाहिजे मला टीव्ही पाहिजे मला फ्रीज पाहिजे मिक्सर पाहिजे ओव्हन पाहिजे. काय म्हणायचे गवळणी काय म्हणायचे बरोबर आहे ना बरोबर तो होतं ओव्हन फ्रीज होता कलर टीव्ही होता तरी हो हो कीर्तन कळत असलं तर हो म्हणा की सगळे हो हो ऐका. आणि शेवट एक गवळण राहिली शेवट एक गवळण राहिली आणि यशोदाला म्हणले यशोदे यशोदे हे तुला पोरग झालंय ना हो नका हो नका 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 खेळू द्या त्याला खेळू द्या. बाळकृष्ण आहे ती खेळू द्या. त्याच्या अंगावर धावून गेली बिचारी माऊली ती रडायला शांत शांत त्याला शांत करा. ऐका ऐका यशोदे यशोदे ऐक की तुला जी पोरग झालंय ना ते मी नवस केल्यामुळे झाले. यशोदा म्हणजे बाबा तू नवस केला म्हणून झाले. आता जी मला पाहिजे ना जी मी मागेल ना ती तुला द्यावा लागेल. ती यशोदा म्हणजे काय पण माग तू काही माग माझा जीव मागितला तरी आता जीव देऊन तुला ते टाकीन. ती म्हणजे जीव बिव ती तुझ्या पैसे राहू दे तुझा प्राण तुझ्या पैसे राहू दे मी एवढं तुला काहीच मागत नाही. माग म्हणजे काय मागायचे ती म्हणजे तुझ्या मांडीवलं पोरग माझ्या मांडीवती ना यशोदा म्हणजे माझा प्राणाचा प्राण मागितला पण म्हणजे यशोदा गेलाय ना शब्द घे तुझ्या मांडीव. ऐका ते बाळ मांडीव घेतलं आणि मांडीवल्या बाळाने पहिला झटका दाखवला. ती खोडीलच होतं ना त्याला मला आलेलं लय खोडीचं ते आपल्या पोरासारखं होतं ह्याचा शर्ट फार त्याच्या साताऱ्याला गाठ मार मागची माग असलं होतं वैता वाटा ते खोडीलच होतं. त्या गवळणींनी हातात घेतलं त्याने काय केलं माहिती का डोळ्यात शिरलं डोळ्यात आणि डोळ्यातनं आत मनात उतरलं पहिला झटका. देखीला डोळा बैसला मने 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 तोची वादनी उचारी तोची वादनी उचारी ऐका पहिल्यांदा मला एक सांगा 12ला 7 मिनिटं कमी 12ला 7 मिनिटं कमी अजून अभंग सोडावतोय पुढे गेलं तर चालतं का कायला दही दूध मथुरेला गेले त्यांनी काय म्हणाय पाहिजे काय आणलंय घ्या दही घ्या
घालुनी घ्या तूप असं म्हणायला पाहिजे का नाही? असं म्हणायला पाहिजे का नाही? त्या तशा अजिबात नव्हत्या म्हणत. गोविंद घ्यावं कुणी दामोदर घ्यावं तव हासती मंदिरे. हा गोविंद घ्या कुणी दामोदर घ्यावे तव तव हासती मंदिरे जागे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्यावे तव तव हासती मंदिरे जागे. इतकं मोहून टाकलं गवळणीला सुधारणा त्याची मनच इतकं वेगून घेतलं. अभंगाचा चौथा चरण. तू का म्हणे चांदे 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 चालतंय का? चरित्र थोडं सांगतो फक्त, लय वेळ घेतला तुमचा, कारण आपल्याकडे वेळ टायमिंग उडायचं, लोक उन्हात बसतात. त्या आमच्या मावल्या बसल्यात ना, त्यांनी सावलीत येऊन बसा, पुढे येऊन बसा. ऊन चांगलं नाही हो, सावलीत येऊन बसा. सावलीत या बिंदास, या सावलीत. हळूहळू मोठं व्हायला लागलं. मोठं म्हणजे आता पालत व्हायला लागलं, आणि पालत होता होता उठायचा प्रयत्न करायला लागला. म्हणजे
रांगायला लागलं रांगायला. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत हे डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत आता काय करत होत ती? आता काय करत होत? रांगत होत. बरोबर आहे. आता मोठं झालं लगेच. कीर्तनात पटापटा पोरं मोठे होते ती. कारण उरकायचं असतं ना. पटापटा मोठ. आता मोठं झालं त्यांनी गेली गोपाळ बोला मित्र परिवाराला सांगितलं आजपासून तुम्ही माझे कार्यकर्ते आणि मी नेता पुढारी. ऐका, अरे तुमच्या जीवा मला चानोर मोस्ती कंस सगळ्या असुरांचा नाश करायचा आहे, त्यांना मारायचंय आणि तुम्ही असं वाढून का गेलाय? दष्टपुष्ट पाहिजेत ना योद्धे, लढणारे शिपाई कसं पाहिजेत? जोरात पाहिजेत. तुम्ही वाढून का गेलाय? त्यांनी सांगितलं कृष्णा अरे काय झाले, आमची आई काय करती, सगळं दूध आलेलं पहिल्यांदा डेअरीला घालती आणि राहिलं तर आमच्या वाटणीला येतंय, म्हणून आम्ही असं झालो. तुम्ही कसं करता? आधी पोरं खात्याला तेवढं खाऊन द्यायचं आणि राहिलं तर डेअरीला ना. बरोबर हो मात्या, तुमच्या पोरांच्या तब्येती सांगतात ना. पिशवीतल्या दुधावर आली आपली पोरं. ऐका, आणि मग त्यांनी काय केलंय? त्यांनी सांगितलं घरची खाऊन देत नाहीत ना, आपण चोऱ्या करायच्या. हो पोरं म्हणलो चोरी? पेने मला कितना तू दे, तू ते बोबडे बोलत होतं, तू दे आणि कशी करायची? मी आहे ना, मी कोण आहे? पुढारी. कार्यकर्त्यांना मी सांगतो ना चोरी कशी करायची. ऐका, तू म्हणजे कशी करायची? पहिल्यांदा ग्रामपंचायत मधलं खायचं, नंतर तालुक्याला जायचं, नंतर जिल्हा परिषद मध्ये खायचं आणि तिथं एकदा वर गेलं की मग पचताय बरोबर. आणि पेंडे म्हणल्या गावड्यावर मग आत बसायचं. इथलं नाही ती, गोकुळातलं सांगतोय मी, गोकुळातलं. ऐका, आणि पेंड्या म्हणला भगवान श्रीकृष्ण म्हणले चोऱ्या करायच्या. कोणाच्या घरी? तुमच्या सगळ्यांच्या. आणि पेंड्या म्हणला तुझ्या घरी. पुढारी कधीही कार्यकर्त्यांना आपल्या घरचं खायला घालतो का? मग तसंच आहे ती तुमच्या घरचं केली तयारी. एकदा म्हणली रोज तयार, रोज खोड्या. आणि ती 15-20 दिवसात लोणी खाल्लं, दही खाल्लं, तूप खाल्लं. माझ्यातली पोरं अशी होती ती अशी झाली. आणि ती काय करायची माहिती का? ज्या गवळणीच्या घरी लोणी ही खायला जायची ना, ती खाऊन झाल्यावर ओतून द्यायची राहिली आणि ती मडकी फोडून टाकायची. माझ्यातली सगळी. आणि यशोदेकडे सगळ्या तक्रारी. यशोदेला सांगा हो का, पुढची घ्या नाही त्याला पाणी द्या, भगवंताला पाणी द्या. टेन्शन घ्यायचं नाही, तू होत असा. ऐका, आणि रोज खोड्या यायला लागल्या, रोज खोड्या. आणि पण आता खोड्या आल्यावर पोरग शांत असं देवासारखं. आता खोड्या गेल्यावर ते ऐकून कुठे गे यशोदेला म्हणायचे, यशोदे तुझं कार्ट चोरतय आम्ही गावात राहू ना, असं केलं तुझ्या पोराने. यशोदे कृष्ण गोकुळी जावे गावे, गोकुळी जावे गावे, गोकुळी जावे
तात्याला गोकुळात राहावं का नाही असं झालंय आम्हाला. गवळणींचं ऐकून घे. आता पोराची खोडी आय ऐकून घे. पोरग खोडीला याय मान्य करा. मग तुम्ही करता का? तुमच्या पोराची तक्रार आणली तर तुम्ही मान्य करता? हो माझं पोरग खोडीला म्हणता. नाही बाया, माझं तुझं पहिल्यांदा काहीतरी बोललं असेल, त्याशिवाय माझं तसं नाही बोलायचं. ते आहे शेवट. मग देवाची असेल किंवा आपली असेल, आहे ना. ऐका, आण ताण ताण करत गवळून चालल्या होत्या. काय ऐकून सुद्धा घे नाही, पोराचीच बाजू घेतली, मान्य सुद्धा करा ना. एका म्हाताऱ्या गवळणीने ते ऐकलं. लयच काढवा चाललाय गवळणीचा. त्या म्हातारीने विचारलं त्या गवळणीला, तरुण गवळणीला, कुठं गेलती? अगं म्हणली ते येशोदीचं कार्ट चोऱ्या करते, मडकी फोडतंय, सगळं दाहिदोष नासून टाकलंय, तक्रार केली की अंगावर आली. ती म्हणली तू मूर्ख आहे. कोण म्हणली? म्हातारी म्हणली तरण्या गवळीला, बावळात आहे तू. ती म्हणली का? अगं तक्रार कशाला करायला यायचं? मग काय करायचं? गावल्यावर टेचायचा नाही व धरून चांगला. कोणाला म्हटली? आणि ती कृष्ण ऐकतोय. कृष्ण म्हणला पेंड्या, त्या म्हातारीचा नंबर घराचा घे रे. हिचं घर रात्रीचं नाही उठायचं, दिवसा लुटायचं. पेंड्या म्हणला कितना टागल्या त्या नादी लाग, त्या म्हातारीच्या नादी लाग नको. का? तिने म्हातारा च्या वाटून उपारी मारलाय. म्हाताऱ्याला जर तिने च्या दिला नसेल तर दूध आपल्याला खाऊन देईल. असं मी म्हणलं त्यांना सरळ करा, मी आलो या. ऐका, हिचं घरी दिवसा लोटायचं. आणि त्या म्हातारीने तिच्या सुनाला सांगितलं, सुनबाई तो ती यशोदीचं कार्ट मला चॅलेंज देऊन गेलंय, तुझं दिवसा लोटणार आहे घर. एक काम कर, मागचा दरवाजा लाव, आतनं त्याला आडना घाल, पुढच्या दाराला कुलूप घाल, आणि तू दारातच थांबायचं, येऊन द्यायचा नाही त्याला. बघ आपण जिंकतोय का तेव जिंकतोय. आणि त्या म्हातारीने काय केलं, तिच्या म्हाताऱ्या मैत्रिणी गोळा केल्या आणि गप्पा मारत बसली. आणि दारात कुणा थांबवलं? सुंडी सासू डेंजर होती, ती डेंजर होती. अशी थांबली सून आणि गेली सगळी गोपाळ. आणि पेंदे सांगितलं कितना आपली दाल तिदत नाही का, दारात उभं कोण आहे? सून आहे दारात. ती म्हणजे काळजी कर नका, मी माझ्याकडे मंत्र आहे, माझ्याकडे मंत्र आहे, मी मंत्र म्हणून तुम्हाला आत घालतो आणि मंत्र म्हणूनच बाहेर काढतो. म्हणजे कसं? मी म्हणले झाका डोळं. देव काय म्हणला? डोळं झाका. सगळ्यांना डोळं असं झाकलं. आणि पेंड्या संशय घेत होता. आता देव कोण आहे? पुढारी. आणि पेंड्या कार्यकर्ता. पेंड्या देवावर संशय घेत होता, ही नक्की करतोय काय? असा नेत्यावर संशय घ्यायचा नसतो कधी. पेंड्याने असं डोळं झाकलं. पेंड्या कृष्ण कृष्ण म्हणा, पेंड्या पेंड्या तू बघतोय, डोळे नीट झाक. पेंड्याने असं परत झाकलं. असं सगळ्यांनी डोळे झाकलं. सगळं गोपाळ देवानी आत घातलं. आजी दही दूध जे खाल्लं त्यांनी, खाऊन झाल्यावर डिर आपटा सुरुवात केली. आणि डिर आपटा आत काय खरखर आवाज येतोय म्हणून बाय कोण होतं? सुन. तिने आत वळून असं बघितलं दाराच्या पुढे. सगळा धुमाकूळ आतमध्ये, सगळं गोपाळ धुमाकूळ घालतात. आणि मोठ्याने सासूबाईला हाक मारायला सुरुवात केली.
बसली म्हाताऱ्या गप्पा मारत तुम्ही आणि सगळ्या गवळणी उठल्या ती मोकळ्याला तुटल्या हातात दांड घेऊनच उठल्या आणि दार उघडायला सुरुवात केली. पेरेवाला कितना गवलू आता काय खरं नाही. कृष्ण मला पटापटा डोळे झाका पटापटा डोळे झाका गोपाळांनी पटापटा डोळे झाका. पण पेंड्या म्हणला आता सोडायचा नाही. पेंड्या म्हणला आता बघायचं झोप कसा करतोय. सगळ्यांनी असं डोळे झाकलं आणि पेंड्याने परत असंच झाकलं. सगळी गोपाळ बाहेर आली पण पेंड्या अर्धा बाहेर निघाला. पेंड्या अर्धा बाहेर निघाला आणि गवळ्याने आत बसल्या. सगळ्यांनी दिवं लावून बघितलं तर वाटोळं झालेलं सगळं आणि पेंड्या असा खाली पाय झाडत होता आणि वर मला कितना अडकलो. कृष्ण म्हणला बेट्या पुढाऱ्यावर संशय घेतोय काय. तो अडकला नाही अडकावलाय बेट्या. घेतलं नाही गोकुळातलं सांगतोय. हा आणि मग गवळणी म्हणल्या अर्धा खाली पाय धाडतोय ना हाना. कुठं जेवढं खाली राहिले तेवढंच हाना. आय जे पेद्याला मारायला सुरुवात केली. वरचं गोपाळ काय म्हणले कृष्णा देवा कसं असू दे खातारा असू दे पण आपल्या पक्षात नाही बाहेर. तिथलं नाही तिकडचं सांगतोय गोकुळातलं कसं असू दे खाल्लंय ना काढू बाहेर. मग गोपाळ म्हटले वाडा. गोपाळ वर ओढत होती आणि गवळीने म्हटल्या का होलाय ना खाली वाडा. गोपाळ वर ओढत होती गवळीने खाली ओढायचं. त्या अर्धा तास गोप ते पेंद्याची वाढतात चालली होती. या अर्ध्या तासात पेंद्या अर्धा फूट लांबला वडावडीत. त्याला बाहेर काढला. पेंद्या म्हणला आता तुझ्या नादी लागणार नाही. आणि यशोदेच्या लक्षात आलं आपलं पोरग खोड्या करतय. तिने सांगितलं आता इथं थांबायचं नाही. आता तो इथं थांबायचं नाही. उद्या सकाळी गाया सोडायच्या आणि डायरेक्ट वनात निघून जायचं. उद्या गाया घेऊन सवे सगळी गोपाळ गाया घेऊन वनात गेली आणि वनात गेल्यावर गाया मोकळ्या सोडल्यावर काय खेळ खेळले तो तेव्हा सगळे खेळ. सण व्हायला ती काय म्हणले चूक. आणि भगवंताने सगळी गोळा केली एका जाग्यावर झाडाखाली बसली. सगळ्यांच्या मधी सगळ्यांच्या शिदोऱ्या टाकायला लावल्या ज्या गोपाळाने आणल्या होत्या. त्या सगळ्या शिदोरी एका जाग्यावर टाकल्या. भगवंताने आपली शिदोरी प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये काला घालायला सुरुवात केली. हे बघत होते देवांना सुद्धा दिला नाही. पुंडली
ठिकाणी सेवा संपन्न झालेली. आता आपल्या या भागाचं वैभव संप्रदायाचं अधिष्ठान असले संप्रदायाचे आमचे पूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी तुला वाटत का सेवेचं सौजन्य स्वीकारले ते गट नंबर 3 दर्जाई यांच्या वतीने त्या कीर्तन सेवेचं सौजन्य दिलेले त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि झाले असतील तर फुलांना दांड्याची बाजू लावायची. हा तुम्ही पण लावा बाबा. शिंके लाविले धुळी हो दिवाने धुळी वाली धुळी हरिभक्तीपरायण भरत महाराज शिंदे यांची सुंदर अशी नियोजित कीर्तनरूपी सेवा झाली. तरी त्यांचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ दर्जाई यांच्या वतीनं त्याचप्रमाणे पारायण कमिटी त्यांचा सत्कार आजचे जे कीर्तनकार आहेत सुप्रसिद्ध महाराष्ट्रातले बाळासाहेब महाराज बारामतीकर यांच्या हस्ते आम्ही मनोहर गुरुजींचा सत्कार करीत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. 25 वर्षापूर्वी ज्या मार्गावरती गाव आणलं आणि आज त्यांच्या वयाला 103 वर्ष झालेले आहेत असे आमचे मनोहर गुरुजी त्यांचे पाय आमच्या गावाला लागले. परंतु परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य दिलेलं आहे. ते त्यांना सुखाचं भरत शिंदे महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. तरी कोंडवे महाराजांचे वर्ष या नात्याने त्यांना सन्मान करीत आहेत.